1965 आणि 1971च्या भारत-पाक युद्धातील शौर्यवान सुभेदार कांबळे सन्मानित. बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे मांडेदुर्ग इथं झाला गौरव. मातृभूमीचा मान कधी झुकू दिला नाही, सुभेदार गेनबा कांबळे. भारताच्या सैनिकी इतिहासातील अभिमानास्पद परंपरा असलेल्या महार रेजिमेंटच्या स्थापनेला 1 ऑक्टोबर रोजी 84 वर्षे पूर्ण झाली. या औचित्याने बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथे ज्येष्ठ सैनिक सुभेदार गेनबा कांबळे यांचा त्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुभेदार गेनबा कांबळे यांनी तब्बल 28 वर्षे महार रेजिमेंटमध्ये सेवा बजावली आहे. 1965 आणि 1971च्या भारत-पाक युद्धात त्यांनी धैर्याने लढा दिला. त्यांच्या शौर्यासाठी तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या हस्ते त्यांना संग्राम पदक, शौर्य पदकासह 7 पदके आणि 2 गौरवचिन्हे बहाल करण्यात आली होती. सत्कार सोहळ्यात भाऊक होत ते म्हणाले, देशासाठी जीवाची बाजी लावून रणांगणावर उभा राहिलो, गोळ्यांचा वर्षाव सहन केला, सहकाऱ्यांना डोळ्यासमोर गमावले, पण मातृभूमीचा मान कधी झुकू दिला नाही. आज समाज माझ्या सेवेला मान देत आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे. त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले. या प्रसंगी बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर गुंडूराव कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली महार रेजिमेंट ही आत्मसन्मानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्या परंपरेला जिवंत ठेवणाऱ्या वीरांचा गौरव करणे ही आपली जबाबदारी आहे. सुभेदार कांबळे यांचा सत्कार प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले. कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे यांनी सैनिकांचा सन्मान म्हणजे समाजाच्या आत्मसन्मानाचा गौरव असल्याचे मत व्यक्त केले. सुभेदार कांबळे यांची कन्या ॲडव्होकेट भारती कांबळे म्हणाल्या, वडिलांचे आयुष्य हा आमच्यासाठी अभिमानाचा वारसा आहे. आजचा सन्मान आमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाला प्राध्यापक गुंडूराव कांबळे, पी.डी. सरवदे, भिकाजीराव कांबळे, गंगाराम शिंदे, सरपंच अनंत कांबळे, राजू कांबळे, परशुराम न्हावेलीकर, हसीफ सय्यद टेलर, मोहनराव कांबळे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम देशभक्ती, शौर्याच्या आठवणी आणि कृतज्ञतेच्या भावनांनी भारावून गेला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.